नाशिकमध्ये भाडेतत्वावर गाडी घेऊन तीच परस्पर विकून फसवणूक करणाऱ्या 2 भामट्यांना अखेर 1.5 वर्षानंतर गुन्हे शाखा अंबड युनिट 3 ने अटक केली आहे. सातपूर येथील टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिक सुनील निकम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मे ते जुलै 2024 दरम्यान आरोपी प्रमोद मारुती पाटील आणि हेमंत उर्फ गणेश गोसावी यांनी होंडा सिटी कार भाडेतत्वावर घेतली होती. मात्र गाडीचे भाडे न देता आणि गाडी परत न करता त्यांनी ती परस्पर विकून अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आणि दोन्ही आरोपी 1.5 वर्षांपासून फरार होते. गुन्हे शाखा अंबड युनिट 3 ला गुप्त माहिती मिळाल्यानंतर कामाठवाडा परिसरात सापळा रचून प्रमोद पाटील याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पंचवटीतील एका हॉटेलजवळ सापळा लावून हेमंत उर्फ गणेश गोसावी यालाही अटक करण्यात आली. दरम्यान गोसावी याच्यावर यापूर्वीही जबरी चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड युनिट 3च्या पथकाने केली आहे. 24 नाशिक एक्सप्रेस न्यूज, नाशिक.